तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्ट ब्लॉग्सच्या चॅनलवरती. तर तुम्ही विचार करत असताल मी कोणाच्या घरात आहे, काय आहे, कुठे आहे? तर मी आत्ता आहे बारी गावामध्ये, म्हणजेच जे कळसुबाई शिखर आहे महाराष्ट्रामधील सगळ्यात उंच, त्याच्या पायथ्याच्या बेस गावामध्ये. आणि इथे राहिलो होतो आपण. तर ही माहिती मी तुम्हाला आल्यावर देतो, कुठं राहिलेलो, काय केलं, काय नाही. आत्ता आपण निघूयात, म्हणजे पावणे 3 झालेत, तर आपल्याला वर जायचे लवकर. चला. हे निसर्ग कॅम्पिंग तुम्हाला जिथं दिसतंय तिथं आम्ही थांबलो होतो, म्हणजे इथं. आणि तुम्हाला लाईट दिसते का नाही माहित नाही, टॉपला एकदम. तर आम्हाला तिथं जायचे. आणि रात्री पाऊस झालाय, आम्ही आलो तेव्हा पाऊस नव्हता. आम्ही खूप वेळ झाला येऊन. तर कसं वाटतंय? एकदम काय बंद कर हे बघ. म्हणजे सुचत नसलं, मला बी काय कळाना काय बोलतोय मी. कारण विषय असा झालाय, आम्ही काल सांदन व्हॅली पाहिली. आणि सांदन व्हॅलीवरून येऊन इथेच बारी गावामध्ये राहिलो होतो. तर अशी झोप बिप तर काही झालेली नाहीये, झालीये म्हणता येईल, पण नाही झाली आमच्या भाषेत. कारण एक्सपिरियन्स खतरनाक होणार. हा, आम्हाला असं वाटतंय की आम्ही काहीतरी खतरनाक करील, पण पाहू. लय चढायचे. आणि विषय असा झालाय की आम्ही रात्रभर लोक बघतोय वर जाताना, ग्रुपच्या ग्रुप, नुसती पोरं मुली. आणि आताशी 3च वाजलेत. आणि फक्त 3 वाजले तर आम्ही तर चढायला बी सुरुवात केली, तरी पण लोक एवढी वर जाऊन बसलेली आहेत. जत्रा भरणार आहे वरती, मला तरी असं वाटतंय. आणि तरी मंडे, पाहूयात काय होतंय. फायनली तर आता आपण जस्ट नाव कळसुबाईच्या कमानीतून एंट्री केला आहे. म्हणजे आपला थोडक्यात आता मेन ट्रेक चालू झालाय. तर आता वरती जायला किती तास लागतात काय माहित, पण क्रेझी एक्सपिरियन्स असणार आहे. 5400 फूट उंची, महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठं आणि उंच शिखर. ब्रो, काय यार, काय बोलाव, एवढा दम लागतोय आणि फुल अंधार आहे. नो टॉप ऑन बकचोदी. असलं चढ आहे ना, फुल खतरनाक रोड आहे ब्रो. फार दम लागलाय. खूप डेंजर ट्रेक आहे मित्रांनो. आम्हाला तरी असं वाटतंय आम्ही अजून एक 5% पण नाही चढला, तोच आम्ही फुल हे झालोय. आणि अजून तर असलं चढायचे ब्रो. माहोल खतम आहे, माहोल. तर फ्रेंड्स, कष्टाचा घाम, असले कष्ट आहेत ना कळसुबाई चढाय, असं वाटतंय मी अख्खा राजगड चढलोय. अख्खा घाम, टन टन टन. मी आत्ता काय तुम्हाला एवढं दाखवणार नाही, येताना दाखवू उजाडल्यावर. कारण आता मला बी रस्ता दिसत नाही आणि खूप गरम होतंय, कळलं का? भगवान हे कहा रे तू, काय हे केलंय रे तू, आई शपथ. अरे ह्यो कसला चढ आहे? हे चढ नाही, मग हे काय? तो स्वर्ग का रस्ता आहे. अरे भाई, अजून तर किती स्ट्रेट जायची भाई. आता नॉनस्टॉप असे. अवघड आहे. चला, हे शिड्या बघा, शिड्यांचे तुम्ही मग गंमत बघा. हे असले शिड्या आहेत आणि अख्खं सरळ सरळ, अवघड आहे. तर मित्रांनो, निम्मा चढलोय वर. आम्ही चढताना थोडं पण दुःख नव्हतं, अख्खं वातावरण क्लिअर होतं. पण आता एवढं दुःख आलंय, काय बघाय भेटतंय का नाही काय माहित. कारण इथं असं आहे, जर दुःख जर आलं ना तर ते लवकर क्लिअर होत नाही जोपर्यंत ऊन येत नाही.
शीट यार, आमच्या सोबत कायमच असं होतं. झालं क्लिअर. पण हो का, आत्ता दुःख होतं. दुःख एवढं होतं की मी पण तुम्हाला दिसलो नसतो कॅमेऱ्यात. पण इथं वातावरण चेंज होत राहतं. काल रात्री पाऊस पडलाय. आम्ही आलो तेव्हा ऊन होतं. आत्ता दुःख होतं. ते दुःख गेलंय आमच्या समोरून तरी. पण वरती मंदिरापाशी खूप असं असं तरी अपेक्षा आहे आमची. पण असल्या पायऱ्या आहेत, कमीत कमी 80 डिग्री पायऱ्या आहेत. 90 डिग्री नाही म्हणता येणार. पण 80 डिग्री नक्की पायऱ्या आहेत. आणि पायरे म्हणजे जे आपले नॉर्मल पायरे असतात तसले नाहीत. फक्त लोखंडाची बार आहेत बार. त्याच्यावर पाय देऊन वर यायचे. क्रेझी एक्सपिरियन्स या. नक्की ट्राय करा. ट्राय नका करू तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो तुम्ही त्यातच पहा. आहे का नाही? सबस्क्राईब कर चल. अशीच फोटो बांधवायचे पाणी होते मला. हे मित्र आपल्या आधी आलेले होते. त्यांनी आपल्या अरे ब्लॉगर आहे बाबा. मॅग दाखव तिकडे. पातीला घालतो भांडी घासताना दिसत होतो ब्लॉग मध्ये. अरे गायरात दाखव ना. दाखवतोय की. झूम केलंय का तू? झूम नको करू. 5400 फूट वर येऊन मॅगी ब्रो. म्हणजे आपण तर नव्हती आणली. इथे मित्र आहेत. त्यांनी त्यांचे मोठे मन करून. तर बघू अजून किती वर चढायचंय. कारण अजून कळसुबाई मंदिरापर्यंत आपण नाही पोहोचलेलो. स्टे काय स्टनेड. अरे मी लय येडा आहे, मला नाही बोलता येत, समजून घ्या. तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आपण. आता 5 वाजलेत. आपण 3 वाजता चढायला सुरुवात केलेली. 5 वाजता पोहोचलोय. एवढं वार आहे ना, मग आवाज येतोय का नाही ते सुद्धा माहित नाही. फुल धुकं आणि वार आहे. मित्रांनो आता माझ्यासमोर असला व्ह्यू आहे ना, शब्दात न सांगता येणार. फ्रेंड्स व्ह्यू बघा. तर मित्रांनो परत एकदा वातावरण सगळं दुःख झालेलं आहे. आम्ही 1 तासभर झालं थांबलोय तरी पण क्लिअर काय झालं नाही. पण आम्हाला असले व्ह्यू बघायला मिळालेत ना यार, खरं सांगतो अनएक्सेप्टेड नाही का. आम्ही इतके दिवस ज्यासाठी हे करत होतो ते सगळं आज आम्हाला पाहायला भेटलंय. थोडस तरी सूर्य आलाय पण एवढ्या वेळ तर काहीच नव्हतं आणि खूप अशी थंडी आहे. तर आता जाऊयात मला तरी असं वाटतंय. असले हाईट आहे ना या शिखराची, म्हणजे आम्ही सकाळी सनराईज होताना सगळं खालचं दिसत होतं. आता तर धुक्यामुळे नाही दिसत. खूप उंच आहे आता आम्ही टॉपला. 5400 फूट वर. खाली बघा काहीच दिसत नाही. आणि आता कसं उतरणार आहे आमचं आम्हाला माहित. चढायला तरी थोडस नाही का म्हणजे चढता येत होतं, पण उतरताना फुल. आणि मी तुम्हाला म्हणलेलं आपलं अंधारात तुम्हाला येताना काही दाखवायला येत नव्हतं, त्यामुळे म्हणलं सकाळचं दाखवायचं. पण आता तर काहीच दिसत नाही. यार त्याने आलतो का आपण? हे उतरायचे की ह्याने उतरते ते सगळे. खतरनाक दिसते. मित्रांनो असला व्ह्यू येतोय ना, डग खालून परत वर चाललेत. आम्ही एवढ्या हाईटला आहे की डग खालून वर येते ते.
चढायला बी गर्दी, उतरायला पण गर्दी. तन्नानानानानाना, तनानानाना. हे बघा, ह्याची एवढ्यावर गेलतो ना आम्ही, एवढ्यावर अजून खूप खोली. हे बघा किती खोली. येऊन आम्हाला एवढं उतरायचं नाही, एक सुद्धा होऊन आम्हाला शिडी नाही लागली. 80 डिग्रीच्या शिड्या आहेत त्या अजून आम्हाला उतरायचे आहेत. आणि चढायला जेवढा हे लागलं ना तेवढंच आत्ता हे होतंय, कारण पाय घसरतात आहेत. मित्रांनो तुम्हाला हाईट दाखवतो, आम्ही गाडी कुठे लावलीत. ही जी घरं दिसतात का, तर हा नियापत्र आहे का, तिथं आमची गाडी आहे. बघा किती लांब आहे आम्ही, खूप लांब आहे यार. तर मित्रांनो फायनली आपण बेसला आलेलो आहे आणि 1.5-2 तासात आपण उतरलेलो आहे, बेसला आलोय. आता इथून आम्ही जिथं राहिलेलो ते थोडस अंतर आहे, मग तिथं जाऊन तुम्हाला माझी रूम वगैरे थोडस दाखवतो. म्हणजे लक्झरी रूम नाही, एकदम गावाकडची वाईब. भारी होतं, पण जे काय होतं खूप भारी एक्सपिरियन्स केला. चला मित्रांनो, आम्हाला विश्वासच बसत नाही की आम्ही तिथे जाऊन आलोय. म्हणजे थोडक्यात हे बघा आपलं हॉटेल. आता आम्ही बेसला आहे. हे जे दिसतंय ना, हे काय नाही, म्हणजे ह्याच्या पलीकडं जे मेन मंदिर आहे ते मेन डोंगर येतो ह्याच्या पलीकडे आहे. म्हणजे ह्या डोंगरावर जायचं, तिथून थोडस चालायचं आणि पुढे जाऊन मग ते परत वर चढायचं. भाई, तर मित्रांनो हे आपली रूम होती. चार्जर वगैरे, गरम पाणी सगळं होतं. तर फायनली बाय बाय. फायनली तर चला जाऊ का. धन्यवाद. प्रोडक्शन टू पुणे. वेट पुणे. हा, आम्हाला खूप बारे बारे बघा भेटलं. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हा थोडा छोटासा ब्लॉग होता. तर आता काय आम्ही फक्त पुण्याला जाणार आहे, त्यामुळे काय दाखवायला असं नाहीये. तर कमेंट, सबस्क्राईब. चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये.